कस्तुरी, त्या काय झालं बाळा? काय नाही, ते जरा डोकं दुखत होतं. कसला विचार करते सांग बर. कस्तुरी, मी समजू शकते. मला माहितीये तू कसला विचार करते ते. तुला पटलेलं नाहीये मी जे काय सांगितलंय ते. आत्या, असं नाहीये हो. मी तुमच्यावर अविश्वास नाही दाखवते. तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते मला कळू शकतं. म्हणूनच मी सपनाला बरोबर घेऊन आले. आता तीच तुला सांगेन, कारण मी जे भोगतेय ते ती सुद्धा भोगते. मी काय हो, मी या घरात काम करते. मालक सांगतील तेवढंच काम आमचं, नाही का ऐकायचं. मम्मीचं तर तुम्हाला माहिती आहे, कधी मला बोलणार कधी कोणाला बोलणार. त्यांच्या मनात जे येईल ते करतात त्या. आता सहन नाही होते. म्हणजे आतापर्यंत हेच चालत आलंय. आई असताना सगळं नीट होत असेलही, पण तुम्हाला सांगते नाही, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते. पण मम्मी काही तुम्हाला शिकून बिकून देणार नाहीत बरं का. नाही म्हणजे तुम्ही एकदा काही या घराच्या बाहेर जर गेलात ना, तर छोटा भैयानी तुम्हाला सुद्धा भेटू नाही देणार बघा तुम्ही. आणि आम्हाला तुम्ही घरात पाहिजेत. सपना, बस बस, शांत शांत, रडू नको, शांत. कस्तुरी, बसला का बाई विश्वास? कमो पहिल्यापासून अशीच आहे बाई. त्या खरं सांगू का, माझं डोकंच नाही चालत आहे. मला कळतच नाहीये काय करायचं. मी सांगते ना काय करायचं ते. हे बघ, आपल्याला जर हे सगळं बदलायचं असेल ना, तर आपल्याला एक होऊन कमूला घराबाहेर काढावं लागेल. आत्या, अहो काय बोलताय? अगं बाई, बरोबरच बोलतीये. अगं, ही हुकुमशाही आपल्याला संपवायची असेल तर कमूला घराबाहेर काढल्याशिवाय ते होणारच नाही ना. आत्या बोलतायत ते एकदम बरोबर आहे बरं का. आपल्याला हेच करावं लागणार आहे आता. कस्तुरी, अगं कसला विचार करते बाई? हे बघ, तुझ्या होकारावर सगळं अवलंबून आहे. तू होकार देऊन टाक, कळलं का? नाही आत्या, मला नाही जमणार. मम्मींना या घरातून बाहेर काढायचा विचार सुद्धा नाही करू शकत मी. सौरभला काय वाटेल? आणि त्याहीपेक्षा माझ्या बाबांवर खूप विश्वास आहे. ते मला खोटं नाही सांगणार. काय सांगितलं तुझ्या बाबांनी तुला? माझ्या बाबांचा विश्वास, माझ्या बाबांवर विश्वास आहे. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की सासू सुद्धा आई समानच असते. त्याच्यामुळे त्यांचाही तेवढाच आदर करायचा. आणि मला खरंच असं नाही वाटत की मम्मी आधी पण अशाच असते. सतत असं वाटतंय की सगळं नंतर बदललंय. मी जाते आणि सरळ त्यांच्याशीच बोलते. कस्तुरी, सपना, मी तुला म्हंटल नव्हतं का का आपण जे सांगू त्यावर कस्तुरीचा विश्वासच बसणार नाही म्हणून? याला म्हणतात घरची लक्ष्मीबाई. अगं, आम्ही तुझी परीक्षा घेत होतो. निर्मळ मनाची आहे ग बाई कस्तुरी. परीक्षेत पास झाली बर का तू. नाही म्हणजे तुम्ही जे काही मला सांगितलं ते सगळं म्हणजे पूर्ण खोटं नाहीये ते, पण म्हटलं जरा बघू परीक्षा घेऊ सुनबाईची. म्हणजे मम्मी अशा नाही आहेत ना? अगं म्हणजे आता जरी ती कशी वागत असली तरी शेवटी हे घर तिनं सांभाळलंय. भाई नंतर सगळ्यांना मोठं केलंय. म्हणजे एका बाईने हे करणं ही मोठीच गोष्ट आहे नाही का? आत्या म्हणतायत ते बरोबर आहे बरं का. नाही म्हणजे आम्ही असंच खोटं खोटं सांगत होतो तुम्हाला.
मला वाटलंच होतं. आत्या, पण खरंच तुम्ही माझ्या डोक्यावरचं मोठं ओझं हलकं केलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. एकदा का बाबा बरे झाले ना की मम्मी सुद्धा पहिल्यासारख्या वागायला लागतील. कस्तुरी, मला तुझी दृष्टच काढावीशी वाटते बरं का. नाही म्हणजे सासू बद्दल इतकं सगळं ऐकून सुद्धा तुझ्या तोंडून तिच्या विरुद्ध एक ब्र निघाला नाही, मोठी गोष्ट आहे बरं का ही. कस्तुरी, माझी चिंता मिटली का कमू नंतर हे घर सांभाळायला कोणीतरी आहे हे आज कळलं आपल्याला. काय ग? चला मग आता जाऊया का खाली? मी पण येते. मला जायचंच आहे नाहीतरी बाबांच्या खोलीत. बाबा, मला आता थोडा तरी आत्मविश्वास आलाय की मी डॉक्टर होऊ शकते. फक्त एकच टेन्शन आहे, या घरात नक्की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ना काही कळतच नाही. म्हणजे कला आत्यांवर विश्वास ठेवला तर ते एकदा माझ्या बाजूने बोलतात, एकदा मम्मींच्या बाजूने बोलतात. आणि सपना तर आमच्यावर लक्ष ठेवायला आली आहे ना, मग ती का अशी वागते? मम्मी एक दिवस एक बोलतात, दुसऱ्या दिवशी काहीतरी दुसरंच बोलतात. कोणावर विश्वास ठेवायचा ना, मी खरंच कन्फ्यूज झाले. त्याच्यामुळे या घरात सौरभ नंतर माझी मदत कोणी करू शकत असेल ना, तर ते फक्त तुम्ही आहात. तुम्हीच मला सांगा की कोण कसं आहे, कोणाशी कसं वागायचं. बाबा, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा बाबा. मला खरंच गरज आहे तुमची. काय करतीस? बाईच्या मनात काय बाय भरवतीस वे? नाही मम्मी, मी का असं करेन? मी फक्त गप्पा मारत होते त्यांच्याशी. तेच म्हटलं, गप्पा मारत होतीस का काय बाय भरवत होतीस त्यांच्या मनात? नाही मम्मी, असं खरंच काही नाहीये. मी काय मूर्ख वाटले वय? आजपासून तुझा अभ्यास बंद आणि या घरातनं बाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नाही. मम्मी, तुम्ही असं का बोलताय? आणि तुम्ही असा अचानक निर्णय का बदलला? हे माझं घर आहे, त्यामुळे या घरात मला पाहिजे तेच होणार. या घरातले समदे निर्णय माझे, त्यामुळे ते अभ्यास वगैरे करणं सगळं बंद. घरात एक पेशंट आहे, भाई आहे, त्याची काळजी कोण घेणार? त्यामुळे आता हे शिक्षण फिक्शन सगळ्यांना सोडून द्यायचं, कळलं का? घरात एक डॉक्टर पुरेसा आहे, दुसऱ्या डॉक्टरची काही गरज नाही आपल्याला. आपल्याला आता गरज आहे घरावर लक्ष ठेवणाऱ्या माणसाची, आणि ते काम तू आता करायचंस. आणि डॉक्टर बनण्यासाठी घरातून जर बाहेर पडायचं असेल ना, तर कायमची घराच्या बाहेर जा. आणि एकदा बाहेर गेलीस ना, तर या घराची पायरी सुद्धा चढायची नाही. तुला काय वाटतं? मला वेड्यात काढून माझी फसवणूक करून भाईला उभा करणार, भाईच्या मनात माझ्याविषयी विष तयार करणार, आणि मला काहीच कळणार नाही भाई. तुझा हा डाव मी जिंकू देणार नाही. मम्मी, तुम्हाला का असं वाटतंय की आम्ही असं काहीतरी करू? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही एकटेच घरात हुशार आहे भाई. तुमच्यापेक्षा 10 पट हुशार आहे मी. जो पण मनात विचार करताय ना, समज कळतंय मला. त्यामुळे ते शिक्षण फिक्षण बंद. कस्तुरी, हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो. ही काय रद्दी घेऊन आलाय? अगं मम्मी, रद्दी नाहीये, अभ्यासाची पुस्तक आहे. कस्तुरी, फर्स्ट डेला लागतील ती सगळी पुस्तकं मी आणली. ओके, 1-2 रेफरन्स बुक बाकी आहेत, ती उद्या घेऊन ये. बाकी तुला काही लागणार असेल तसं. बाबा, आता मम्मींचं ऐकू की सौरभचं ऐकू? काय झालं कस्तुरी, तुला पुस्तकं बघून आनंद नाही झाला का? सुरू एक विचारू का? विचार ना. नाही म्हणजे ही एवढी पुस्तकं वाचत बसली, अभ्यास करत बसली, तर घरातली कामं कोण करणार रे? मम्मी, बॅलन्स करावं लागेल.
ती थोडी ना पूर्ण वेळ अभ्यास करणार आहे. मध्ये मध्ये ब्रेक घेईल. ब्रेक घेतला की कधी बाबांची काळजी घेईल, कधी घरातली कामं करेल मॅनेज ती. ते बघ, डॉक्टर व्हायचं म्हणजे खायची गोष्ट नाहीये, तुला पण माहितीये. म्हणून विचारते की जर डॉक्टर होणार असेल तर घरातली कामं कोण करणार? तुला माहितीये तरी सुद्धा. माहितीये म्हणूनच सांगते. एवढा अभ्यास करायचा म्हटल्यावर घरातली कामं कोण करणार? हा, डॉक्टर झाल्यावर तर मग काय विषय संपला, काय बोलायचं काम नाही. कस्तुरी असं करणार नाही. का नाही करणार? का नाही करणार? केवढ्या सुना करतात. शिकल्यानंतर त्यांना घरातली कामं छोटी छोटी वाटायला लागतात. मग काय घराकडे लक्ष द्यायचं नाही, काही नाही, रानरी कामं सुरू. तू विसरतोयस, आपला भाई पेशंट आहे, त्याच्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी घरामध्ये पाहिजे. मी बसत जाईन. हो, मी थांबेन बाबांपाशी. मी इथे बसून अभ्यास करेन. झालं मग तर काय विषय संपला. इथं बसून ही अभ्यास करणार, मग बाईला तिकडे काही झालं, हिला काही कळणार नाही अभ्यासाच्या नादामध्ये. मग सगळ्यांना उठून सांगायला रिकामी मी तर अभ्यासात होते म्हणून मला कळलं नाही, मला माफ करा म्हणून. कसं होणार हे सगळं सांग? मम्मी, कामं करायला मी कधी नाही म्हणाले आहे का? मी करेन ना, सगळं करेन. पण डॉक्टर होणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याची संधी आत्ता मिळाली आहे मला. ती प्लीज माझ्याकडून हिरावून घेऊ नका. मम्मी बघ ना, ती एवढं म्हणते तर करू देत ना तिला. आणि कस्तुरी डॉक्टर झाली तर आपल्या सगळ्यांसाठी चांगलंच आहे. चांगल्या कामामध्ये कशाला अडवतेस तू? तुला डॉक्टर बनायचंय ना, पण आता अभ्यास कसा करते तेच बघते मी. कस्तुरी, तू आता जोरदार कामाला लाग. कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. कमू, कमू कशी दिसते माहितीये का? वाघिणी सारखी, पिंजऱ्यातल्या. तिकडे एक गोष्ट लक्षात ठेव, मी मस्करीच्या अजिबात मूड मध्ये नाहीये. काय ते मुद्द्याचं बोल पटापट. अगं मला जे दिसलं तेच सांगितलं ग मी. वाघिणी कशी पिंजऱ्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अशी एरझाऱ्या घालत असते, तशीच फिरत होती ना तू. म्हणून मी तुला म्हंटल का वाघिणी सारखी दिसते असं. आता कमू कसं आहे माहितीये का? नाही, पोरावरच्या प्रेमामुळे ना तुला तो पिंजरा दिसत नाहीये, पण मला दिसतोय तो पिंजरा. काय बोलती तुझं? तुला कळतंय का? पिंजरा पोरगा काय कळतंय का? काय बोलतीयस ते? अगं बाई, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतेय का तू ना प्रताप नावाच्या पिंजऱ्यात अडकलेली आहे आणि सौरभ आणि कस्तुरी नावाचे जे 2 गज आहेत ते तुला अडकवायला पुरेसे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव, वाघीण बोललीस की याचा आनंद झालाय मला, पण मला कुणी बी जेरबंद केलेलं नाही, वाघीण असली तरी. आणि दुसरी गोष्ट, मी कुणात बी कुठं बी अडकलेली नाहीये. कसं असतं माहितीये का कमू? का वाघीण जरी डरकाया फोडत असली तरी ती जर पिंजऱ्यात असेल तर तिला कोणी घाबरत नाही. नाही म्हणजे मला काय म्हणायचंय, हे तू जे बघायला पाहिजे ते बघत नाहीये ना, असं मी म्हणते. म्हणजे आता बघ, सौरभ पुस्तकं घेऊन आला, आता ती कस्तुरी डॉक्टर होणार, तू बस अशी एरझाऱ्या मारत.
काय फरक पडतो, डॉक्टर होणार आहे तर व्हायचं तर होऊ देत की तिला डॉक्टर. शिकायचंय शिकू देत, मला काय फरक पडतोय. घरातली कामं कमी करेन, होऊ देत कमी काम, त्यांना काय फरक पडणार आहे. अमो, ती कस्तुरी आहे ना, ती पुढचा विचार करून आत्ता पावलं टाकायला लागली. ते तुला कळत नाहीये. तुला तुझं नुकसानच दिसत नाहीये. काय नुकसान आहे माझं? काय? अगं हे बघ, आता ती कस्तुरी एकदा शिकली का मग ती काय करेल, म्हणजे डॉक्टर झाली का ती बाईच्या मनात जे काय तिला- बाय भरवून टाकल, हा. बाईच्या मनात ती सगळं मी जे काय सांगितलेलं आहे ते काढून टाकल. हा. आणि मग काय होणार, बाई मला विसरण्याची सुद्धा शक्यता आहे. हा. विज्ञान केवढ्या पुढे गेलेलं आहे, पोरगी शिकली आणि प्रगती झाली, झालं हे समज कळलंय मला. पण मला एक गोष्ट सांगते, या कुठल्या बी गोष्टीवर माझा विश्वास नाही, त्यामुळे डोकं खाऊ नकोस माझं. कमू, मी तुला हुशार समजत होते बरं का, पण तसं काही नाही. म्हणजे हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर पुराव्याने सिद्ध करून दाखवायला तयार आहे मी. का कस्तुरीचं शिक्षण आणि भाईचं उभं राहणं याचा काहीतरी संबंध आहे. मी नाही ते दाखवलं ना तर बघतो. तोपर्यंत तू राहा बाई अशी पिंजऱ्यात. आता तुला बघायचंच नसेल तर मी तरी काय. येते का कुठं? पिंजऱ्यात? नाही नाही ना, जा मग जा, डोकं खाऊ नको माझं. सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. आणि डॉक्टर पालव सुद्धा आहेत. येस, ओके, या, बाय बाय बाय. कस्तुरी, हे काय करतेस तू? पुस्तकाचा वास घेते. मला खूप आवडतो. अरे, अगदी लहानपणी सुद्धा बाबा जेव्हा शाळेची पुस्तकं घेऊन यायचे ना, हे सगळ्यात आधी मी त्या पुस्तकांचा वास घ्यायचे. खरंच वेडी आहेस तू. चेहरा बघ तुझा. अगं, एका लहान बाळाला चॉकलेट दिल्यावर आनंद होत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद झालाय तुला. मला विश्वासच बसत नाहीये की मी एवढी सगळी पुस्तकं वाचणार आहे. कमालच आहे ना तुझी. मला वाटलं होतं एवढी सगळी पुस्तकं बघून तुला टेन्शन येईल, पण तू तर चांगली आनंदात आहेस की. नाही रे, टेन्शन कसलं यायचंय. शाळेत असल्यापासून मला कधीच टेन्शन नाही आलं पुस्तकांचं. इनफॅक्ट मला असं व्हायचं की कधी एकदा पुस्तकं माझ्या हातात पडतायत आणि मी ती वाचून संपवते. मला परीक्षेचंही कधी टेन्शन नाही आलं. मला सतत असं वाटायचं की मी जे काही शिकते ना, त्याचा कुठेतरी छान उपयोग व्हायला पाहिजे. देवा, मला ब्रिलियंट बायको दिलीस बरं का. माझं ना हेच स्वप्न होतं की खूप शिकून काहीतरी मोठं करायचं. पण परिस्थितीमुळे नाही शक्य झालं तेव्हा. पण हे बघ ना, ह्या पुस्तकात किती काय काय आहे. माणसाच्या शरीराबद्दल, आजारांबद्दल, त्याच्यावरचे उपचार, सगळी किती माहिती आहे. आता ना मला खरंच असं वाटतंय की फायनली माझं स्वप्न पूर्ण होणार. असं म्हणतात की स्वप्न पूर्ण करायला वेळ काळ लागत नाही. तुझं स्वप्न आहे ना कस्तुरी, आपण दोघं मिळून पूर्ण करणार होता. तुझ्यामुळे मी पुन्हा एकदा स्वप्न बघायला लागले. तुला माहितीये, माझ्या जोडीदाराकडून एकच अपेक्षा होती की तिने समजूतदार असेल. आणि माझ्या आयुष्यात तू आलीस. तुझ्या मम्मीसमोर म्हणालीस ना मला डॉक्टर व्हायचं, मी इतका खुश झालो माहितीये. तेव्हाच ठरवलं होतं, काहीही झालं तरी तुला डॉक्टर बनवणारच. आणि तू नक्की डॉक्टर होशील कस्तुरी. तुझा विश्वास नाही खोटा ठरू देणार मी. नक्की डॉक्टर होईन बघ.